ही कथा लोककथाच आहे, त्याच्या मागे विज्ञानाचा विचार कोणी केला नाही. तो तुम्हाला सांगतो. त्रिपाद भूमी, त्यात पद किंवा पाद हा जो शब्द आहे तो क्वाड्रंट गणितातला, म्हणजे वर्तुळाचा त्या गोलाचा 1/4 भाग, त्याला पाद किंवा पद ही संज्ञा आहे, आजही आहे. पातंजल योगशास्त्र याचे 4 पाद आहेत, विभूतिपाद, समाधिपाद असे 4 पाद, म्हणजे एकाच 4 भाग, म्हणजे एक भाग म्हणजे पाद. या अर्थाने ते जे साम्राज्य होतं म्हणजे पृथ्वी, कारण सगळी पृथ्वी त्याच्या ताब्यात होती, त्यातले 3 भाग भूमी त्याने मागितली. म्हणजे आजच्या भाषेत 3 खंड भूमी मागितली. त्यावेळी माहीत असली 3 खंड भूमी म्हणजे आशिया, आफ्रिका आणि युरोप, ही 3 खंड भूमी मागितली आणि बलिनी देऊन टाकली. तो अत्यंत मानी राजा होता, सरळ स्वभावाचा.